सर्वांना सलाम. परमेश्वर देव बापाची स्तुती असो. पुन्हा भक्ती करण्याची सुंदर संधी प्रभू देव बापाने आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, संरक्षण केलं, आपली काळजी घेतली, आपल्या गरजा पुरविल्यात आणि सुंदर भक्ती करण्याची संधी हा प्रभुवार पवित्र वार त्याने आपल्या प्रत्येकाला दिला. यासाठी प्रभुदेव बापाची स्तुती असो. भक्तीच्या रूपरेषेप्रमाणे येथवर आपण भक्ती करीत आलेला आहात आणि ही भक्ती आपण करीत असताना निश्चितच परमेश्वर देव बापाची उपस्थिती आपल्या कुटुंबामध्ये आहे आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असणारी आशीर्वाद देखील तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आज आहेत. प्रियांनो, पुढे जात असताना यावेळेस आपण एक साक्ष ऐकणार आहोत. प्रभुदेव बापाने अनूपला त्या कशा प्रकारे सहाय्य केलं, त्याची कशी काळजी प्रभुदेव बापाने घेतलेली आहे, आज ही साक्ष आपण अनूपकडून ऐकणार आहोत. त्यानंतर एक विशेष गीत आपण ऐकणार आहोत मिस्टर मकासरे यांचं आणि मग त्यानंतर तरुण मुलांबरोबर काही वेळ आपण स्तुती आराधनेमध्ये आपण एकत्र असणार आहोत. आत्म्याने आणि खरेपणाने प्रभुदेव बापाची स्तुती आणि आराधना आपण करणार आहोत आणि म्हणून यावेळेस एक साक्ष आपण ऐकू, विशेष गीत आपण ऐकूया आणि स्तुती आराधनेनंतर मग आपण वचनाकडे जाणार आहोत. सगळ्यांना सलाम. माझं नाव अनुप देवानंद साळवे आणि माझ्यासोबत माझी मिसेस आहे. सर्वांना सलाम. माझं नाव अरुणा अनुप साळवे. आणि मागील दिवसांमध्ये देवबापाने आमच्या जीवनामध्ये कसं मोठं कार्य केलं याची साक्ष देण्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की मागील दिवसांमध्ये कोरोना व्हायरसबद्दल आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि आज देखील आपण ऐकत आहे की जिकडे तिकडे कोरोना व्हायरस हा पसरलेला आहे आणि अनेक लोकांना त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे. मी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मला देखील कोरोनाचं असंच इन्फेक्शन झालं होतं आणि देवबापाने त्या दरम्यान माझं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची कशी काळजी घेतली आणि त्याचप्रमाणे सगळ्या लोकांच्या प्रार्थनेचं कसं उत्तर दिलं याबद्दलची साक्ष देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. तर मी हॉस्पिटलमध्ये ड्युटी करत असताना माझा कॉन्टॅक्ट कोणत्या तरी एका कोरोनाच्या पेशंटशी आला असावा, कारण हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट यायचे आणि बऱ्याच वेळा असं होत होतं की मला त्या पेशंटच्या जवळ जावं लागायचं, त्याला ऑक्सिजन लावायला, त्याला इंजेक्शन द्यायला, त्याला औषधं द्यायला मला जवळ जावं लागायचं. तर त्यामुळे कदाचित माझा कोणत्या तरी पेशंटशी कॉन्टॅक्ट आला असेल. पण हे मे महिन्याच्या 21 तारखेला मला त्याचे लक्षणं जाणवायला लागले की मला थोडासा सुरुवातीला माझा घसा खवखवायला लागला आणि मला सर्दी झाली. पण त्याच्या आदल्या दिवशी मी थंडगार ताक प्यालो होतो, आईस्क्रीम पण खाल्लं होतं, रात्रभर थंडगार वातावरणात झोपलो होतो. म्हणून मला असं वाटलं की मला नेहमीच थ्रोट इन्फेक्शन होतं आहे, नेहमीच माझा घसा खराब होतो, कारण बाळपणापासून मला नेहमी हा त्रास होतो. तर कदाचित त्यामुळे असं झालं असावं. आणि माझ्या मिसेसला आणि आम्हाला दोघांना अस्थमा आहे, त्यामुळे मला नेहमीच असं वाटलं की कदाचित यामुळे असं झालं असावं, कारण दर 2-3 महिन्याला किंवा 1-2 महिन्यात मला हा त्रास होतो. पण मग मी 21 तारखेला मला हा त्रास सुरू झाला आणि मी माझ्या मिसेसशी बोललो आणि मी तिला सांगितलं की मला असा त्रास होत आहे, सर्दी झाली आहे आणि थोडा घसा खवखवत आहे, तर मी डॉक्टरकडे जाऊन येतो. आणि म्हणून मग मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांना मी भेटलो. त्यांना सांगितलं की मला असा त्रास होत आहे. तर त्यांनी मला काही मेडिसिन लिहून दिले आणि त्यांनी मला ते म्हटले की तुम्ही आवश्यक ती काळजी घ्या. आणि मग मी 2 दिवस वेगळा जाऊन राहायला लागलो, कारण घराच्या बाजूलाच माझ्या आजोबांचं घर आहे. सध्या तिथे कोणी राहत नाही, त्यामुळे मग मी त्या घरात जाऊन राहायला लागलो. आणि 2 दिवसानंतर मला पुन्हा बरं वाटायला लागलं. म्हणजे मला जे अंगात थोडंफार किंचित अंग दुखत होतं किंवा असं काही वाटत होतं, तर त्यातून मला वाटायला लागलं की माझी तब्येत आता बरी होत आहे. आणि म्हणून मग मला जेव्हा बरं वाटत होतं तेव्हा मी पुन्हा माझ्या परिवारासोबत राहायला आलो. आणि मी जेव्हा 23 तारखेला पुन्हा माझ्या फॅमिलीसोबत राहायला आलो, त्यानंतर मला
त्या त्या 1-2 दिवसांमध्ये मला जास्त काही त्रास झाला नाही. मग मी चौथ्या दिवशी ड्युटीला देखील गेलो आणि ह्या दरम्यान माझी मिसेस आणि माझी मुलगी हे अगदी माझ्या जवळ होते आणि माझी आई वडील देखील एकदम क्लोज कॉन्टॅक्टमध्ये होते. माझा भाऊ देखील माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि मी त्यांच्याशी बोललो, म्हणजे तासनतास त्यांच्याशी बोललो. आम्ही जवळ बसून बोललो. मी आणि माझी मिसेस आम्ही सोबत जेवलो आणि आम्ही सोबतच जेवायचो आणि माझी मुलगी आणि मी आम्ही सोबतच खेळलो. तर ह्या दरम्यान मला काही त्रास झाला नाही. पण मात्र 24 तारखेला मला रात्री खूप ताप आला आणि ताप गोळी घेतल्याने देखील कमी होत नव्हता आणि अशा वेळेला माझी मिसेस माझ्या जवळच होती. ती या वेळेला मला माझी संपूर्ण काळजी घेत होती. 24 तारखेला मला खोकला पण खूप सुरू झाला आणि कारण तसा मला अस्थमा असल्यामुळे वर्षभर खोकला राहतोच, पण 24ला खूप जास्त प्रमाणात मला खोकला सुरू झाला. तर मी ज्या वेळेला खोकलत होतो किंवा जेव्हा मला ताप होता तेव्हा माझी मिसेस माझ्या जवळ बसून माझा ताप चेक करणे किंवा मला गोळ्या देणे, औषधं देणे, या सगळ्या गोष्टी ती करत होती. आणि पिऊ देखील लहान आहे, ती 2.5 वर्षाची आहे माझी मुलगी. ती देखील माझ्याजवळ येऊन बसायची, माझ्यासोबत खेळली. मी ज्या बेडवर झोपत होतो ती तिथेच माझ्यासोबत झोपली, त्याच उशीवर ती देखील झोपली आणि अगदी जवळ होती. आणि हे सगळं 24 तारखेच्या रात्री मला जेव्हा खूप ताप आला, त्यानंतर 25ला मी आमच्या ड्युटीवर कॉल केला आणि त्यांना सांगितलं की मी काही ड्युटीवर येऊ शकत नाही, कारण 24ला सकाळी मी ड्युटीला गेलो होतो. त्या दिवशी मला बरं वाटत होतं म्हणून मी ड्युटी जॉईन केली होती. पण मग मी त्यांना पुन्हा 25ला सकाळी फोन केला आणि मी म्हटलं मी ड्युटीवर काही येऊ शकत नाही. आणि 25 तारखेला मग आणि 25 तारखेला ज्या दिवशी म्हणजे त्या दिवसापासून सकाळपासून अनुपला बरं नव्हतं, इतका फिवर आणि डोळ्यामध्ये पूर्ण रेडनेस झालेल्या, पूर्ण अश्रू, डोळ्यातून अश्रू यायचे. बहुतेक डोळ्याला त्यांच्या काहीतरी ओटीमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये लागलं होतं. तर त्याच्यामधून मग आम्ही त्यांना डॉक्टरांना केले दाखवायला. तर मग डॉक्टरांनी त्यांना म्हणजे आदल्या दिवशीच दाखवलं होतं डॉक्टरांना की डोळ्याला लागलेलं आहे म्हणून. जेव्हा ते डॉक्टरांकडून त्यांनी ड्रॉप लिहून दिलेले आहे, मग मी त्यांच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकायची, मग फिवर घ्यायची आणि त्यांचं डोकं दाबून द्यायची, पाठ दाबून द्यायची. पण देवबापांनी म्हणजे सांगण्याचे एवढंच तात्पर्य आहे की देवबापांनी त्या दिवसामध्ये आम्हाला कसं सांभाळलं, आमच्या कुटुंबाला. म्हणजे एवढ्या जवळ असताना सुद्धा देवबापाने आमच्या कुटुंबाला काहीच होऊ दिलं नाही आहे. कारण की एका प्लेट म्हणजे जेव्हा त्यांना पिझ्झा खायचा होता, आम्ही पिझ्झा बनवून दिला, तर तो पिझ्झा पूर्ण त्यांना खारट लागत होता. जेव्हा आंब्याचा रस बनवला तर आंब्याचा रस सुद्धा त्यांना खारट लागत होता आणि खूप फिवर आला. 102, 103 फिवर होता. मग आम्ही कंटिन्यू टॅब्लेट स्पंजिंग करत होतो, पण फिवर काही डाऊन नव्हता. मग असं संध्याकाळ 4:30ला त्यांचा फिवर कमी झाला आणि जेव्हा झाला तेव्हा त्यांना थोडं आम्ही दोघं बोलत होतो आणि बोलता बोलता असं आम्ही म्हटलं, आम्ही तेच बोललो की अनुप जर रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर आपण देवबापाचे धन्यवाद देऊ आणि निगेटिव्ह आला तरी सुद्धा देवबापाचे धन्यवाद देऊ आणि देवबाप आपली काळजी घेईल. आणि याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह आला ना, रिपोर्ट आला नव्हता पॉझिटिव्ह, पण आम्ही जस्ट असं बोलत होतो दोघं पण. आणि असंच पिऊच्या हातामध्ये मोबाईल होता. जेव्हा मेट्रो मॅडमचा त्यांना फोन आला तेव्हा पिऊ मोबाईल घेऊन आली आणि जेव्हा ते मोबाईलवर बोलण्याच्या आधीच त्यांनी सांगितलं की रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे माझा म्हणून. मग आम्ही जेव्हा मॅडम बोलल्या त्यांच्याशी, त्यांनी सांगितलं अनुप तुम्हाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे करके. तर आम्ही घाबरलो होतो, पण आम्ही जेवढं घाबरलो तेवढंच प्रार्थना सुद्धा केल्या आणि गुडघ्यावर येऊन रडून प्रार्थना केली आणि देवबापाचे उपकार मानले. देवबापा जर तू हा आजार, ही जर याची कोरोनाची लागण आमच्या घरामध्ये अनुपला झालं, पण तू आमचा सांभाळ करशील, आमचा पूर्ण विश्वास तुझ्यावर आहे. कारण की वचन, देवबापाचं वचन म्हणते मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक ना अशा मोठ्या गहन गोष्टी मी तुला सांगेन. आणि देवबापा आम्ही जेव्हा परमेश्वराला हाक मारलेली आहे, आम्हीच नाही तर आमच्यासाठी सर्व कुटुंबातल्या लोकांनी, आमच्या नातेवाईकांनी प्रार्थना केलेली आहे. मंडळीतल्या प्रत्येक कुटुंबाने आमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, पाडकसाहेब, पाडकीनबाई आणि आमचे नातेवाईक सुद्धा. आणि पण देवबापांनी त्या दिवसामध्ये आम्हाला खूप सांभाळलेलं आहे. आणि जेव्हा आमचा अनुपचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये गेले, मग आम्ही म्हणजे आम्हाला थोडं वाटलं वाईट की देवबापा कसं होणार, आमच्या सगळ्यांची पिऊ लहान आहे आणि मम्मी पप्पांचं डायबिटीज आहे असल्यामुळे आम्हाला काळजी दोघांची त्यांची जास्त होती. पण देवबापांनी त्यांना सुद्धा काहीच होऊ दिलं नाही आणि आमच्या असं कुटुंबाचं संरक्षण केलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही रिपोर्ट द्यायला गेलो तर आमचे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.
ह्या म्हणजे 24 तारखेला मला आठवते की संध्याकाळी मी जेव्हा आम्ही जेवायला बसलो होतो तेव्हा मला सगळं काही खारट लागत होतं, मला वासच नव्हता येत. तेव्हाच मला डाऊट आला की कदाचित मला कोरोनाचं इन्फेक्शन झालेलं असेल. आणि पण मग 25ला तर आम्हाला तसा रिपोर्टच मिळाला की मग 25ला मी मात्र थोडासा घाबरलो होतो, कारण मला खूप काळजी वाटत होती, कारण माझी मिसेस तिला पण अस्थमा आहे, ती माझ्या एकदम क्लोज कॉन्टॅक्टमध्ये होती आणि मुलगी पण होती आणि आई वडील दोघांना डायबिटीस आहे. आणि आपण टी व्हीवरती इकडे तिकडे पाहतो की ज्या लोकांना काही आजार असतो त्या लोकांना जर कोरोनाची लागण झाली तर त्यांचं रिकवर होणं थोडं कठीण राहते आणि त्यांना त्रास होतो रिकवर व्हायला. आणि म्हणून मग मी खूप त्या बाबतीत मला थोडी भीती वाटू लागली होती. आणि पण 25ला मी माझ्या मिसेसने मला माझं सामान काढून दिलं, मी ते सामान घेतलं आणि माझ्या त्या 2 बॅग थैल्या घेऊन मी हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी निघून आलो. आणि मी ज्या ठिकाणी ॲडमिट झालो त्या ठिकाणी देवबापाने आमचे जे अधिकारी होते, आमच्या मेट्रन मॅडम आहेत किंवा माझे जे काही डॉक्टर सहकारी होते आणि बाकीचे जे आमच्या सोबत काम करणारे स्टाफ नर्सेस आहेत, ब्रदर्स आहेत, सिस्टर आहेत, त्यांनी सगळ्यांनी माझं खूप सहाय्य केलं, खूप मदत केली. देवबापाने त्यांच्या मनात कार्य केलं, त्यांनी माझी विचारपूस केली, मला लागत असलेल्या गोष्टी त्यांनी तिथे आणून दिल्या, मला पुरवल्या आणि माझ्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची व्यवस्था त्यांनी केली. तर त्याबद्दल देखील मी देवबापाची स्तुती करतो की त्यांनी त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी कार्य केलं. आणि ह्या दरम्यान मी पाळक साहेबांशी देखील बोललो. पाळक साहेब मला संध्याकाळी रात्री फोन करायचे आणि ते मला विचारायचे की आज तुझी तब्येत कशी आहे, किंवा काही समस्या आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, किंवा तुला जर असं काही वेगळे विचार मनामध्ये यायला लागले तर मला सांग म्हणून. तर मी त्यांना पहिल्या दिवशी बोललो होतो की मला याची खूप काळजी वाटते की माझी पूर्ण फॅमिली माझ्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आमच्या कॉलनीतले काही लोक असे म्हणायचे काय की यांचा आता पूर्ण परिवार पॉझिटिव्ह येणार आहे. आणि सगळे लोक घाबरले होते. काही लोक मदतीसाठी आले पण आमच्या कॉलनीमधले, पण काही लोक ना असं वाटत होतं की आता हे सगळेचे सगळे पॉझिटिव्ह येतील. मला देखील तशी हे होती, पण मला पाळक साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळे प्रार्थना करत आहे आणि सगळेजण निगेटिव्ह येतील म्हणून. आणि मग दुसऱ्या दिवशी माझी मिसेस आणि सगळे आई वडील आणि सगळेजण स्वॅब द्यायला गेले. मग त्यांचे सगळ्यांचे स्वॅब घेतले गेले आणि ते स्वॅब निगेटिव्ह आले, पण माझ्या मुलीचा स्वॅब हा व्यवस्थित आला नाही. मग परत तिचा स्वॅब मी पाळक साहेबांना परत दुसऱ्या दिवशी बोललो की म्हटलं तिचा एकटीचाच आता स्वॅब बाकी आहे म्हटलं. आणि ते म्हटले की तू काळजी नको करू की तिचा पण निगेटिव्ह येईल. आणि देवबापाने तिचाही तिसऱ्या दिवशी मग तिचाही स्वॅब पुन्हा घेतला आणि तो निगेटिव्ह आला. आणि ह्या दरम्यान मला सुरुवातीचे मी ॲडमिट असताना 2-3 दिवस थोडाफार खोकला होता आणि ताप होता, पण या 3 दिवसानंतर माझा ताप पुन्हा गेला आणि मला बरं वाटायला लागलं. पण मग 2-3 दिवसांनी मला परत सिव्हिअर ताप सुरू झाला. मला इतका खोकला होता की मी माझ्या खोकल्यातून कफ तर बाहेर पडायचा, पण त्याच्यासोबत ब्लड देखील बाहेर पडत होतं आणि सिव्हिअर ताप होता, 102च्या वरती होता. माझं अंग खूप दुखायचं, मी एका कडेवर झोपू शकत नव्हतो 5 मिनिटापेक्षा जास्त, कारण खूप जास्त मला पेन होतं. आणि माझं मन स्थिर नव्हतं, कारण ह्या तापामध्ये आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मी एकदम बेचैन होतो आणि माझं मन फोकस नव्हतं करू शकत. पण जशी मला प्रार्थना सुचायची किंवा काय मी तसं बोलायचो. पण या दरम्यान सगळ्यांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केल्या, याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप उपकार मानतो. आणि पाळक साहेबांचे आणि सगळ्यांचेच खूप उपकार मानतो की ज्यांनी आमच्या परिवाराला साथ दिला, फोन केला आणि विचारपूस केली मला, माझ्या वडिलांना. आणि देवबापाने मला हळूहळू या आजारातून बाहेर काढलं. पण जेव्हा मी 10व्या दिवशी डिस्चार्ज घेऊन घरी आलो 10 दिवस झाल्यानंतर, त्यानंतर देखील 7 दिवस मी क्वारंटाईन राहिलो. पण 7 दिवसानंतर मग मला पुन्हा श्वास घ्यायला त्रास होत होता आणि मग मला पुन्हा मी डॉक्टरांना दाखवलं, तर त्यांनी माझं CT स्कॅन
करायला सांगितलं आणि सिटी स्कॅनमध्ये ते म्हटले की तुम्हाला अजून तुमचा निमोनिया बरा झालेला नाही आहे, तुम्हाला अजूनही निमोनिया आहे. आणि मग त्याची ट्रीटमेंट सुरू केली आणि मग जवळपास मला 1 महिन्याच्या वर हा कालावधी लागला की त्या एका महिन्यापेक्षा जास्त वेळ ही लागली मला रिकवर होण्यासाठी. आज जेव्हा मी बातम्या पाहतो किंवा पेपर वाचतो किंवा व्हॉट्सॲपवरती येतात मेसेज येतात ते पाहतो, तेव्हा मी देवबापाचे धन्यवाद करू इच्छितो की हा आमच्यासाठी चमत्कार आहे की माझ्या इतक्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये सगळेजण असताना देखील, कारण मी त्यांच्यासमोर खोकलायचो, शिंकलो, ते माझ्या जवळ होते, पण तरी देखील देवबापाने कोणालाही पॉझिटिव्ह येऊ नाही दिला आणि एक मोठी साक्ष आमच्यासमोर ठेवली आणि माझ्या विश्वासात, माझ्या आणि माझ्या परिवाराच्या विश्वासात देखील देवबापाने वाढ केली. याबद्दल मी देवबापाचा खूप 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 उपकार मानतो. Marina
सर्वांना सलाम. प्रभूने आपल्या सर्वांना सुंदर असा दिवस दाखवला म्हणून प्रभूचे आपण एक बार पुन्हा एक आभार मानूया. स्तोत्र 150 मध्ये असा म्हणतो, परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी त्याचे स्तवन करा. त्याचप्रमाणे आपण परमेश्वराला स्तवा निरंतर. उपासना संगीत 556 नंबरचे गीत आहे, परमेश्वराला स्तवा निरंतर. मंजू ध्वनी
त्याचप्रमाणे आपण दुसरं गीत गाणार आहोत, ख्रिस्त माझा राहे जिथे. उपासना संगीत 383 नंबरचे गीत आहे, ख्रिस्त माझा राहे जिथे. उपासना संगीत 383 नंबरचं गीत. माझे मंदिर नित्य सेवा ख्रिस्ताचे, हात माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्यांचा बंधू ते आप माझे जीवाचे. सेविती जे प्रेमे त्याचे, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, सात्वत्याची सच्चाई. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त येते किंवा देते, आज उद्या कर्माची. व्यापी विश्वात एकाला ते, राही माझ्याही चित्ते. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. खरोखर देवाने आपल्यावर पुष्कळ अशी प्रीती केली आहे आणि तो आपल्याला कधी सोडणार नाही असा आपला विश्वास आहे आणि माझा पण विश्वास आहे. त्याचप्रमाणे आपण गीत क्रमांक 3, ऐसा खुदा है कहा. रातों में भी तू मेरे साथ था यीशु. टूटे दिल का सहारा बन गया. हर जख्म मिटा के तूने मुझे फिर से नया सा कर दिया. तू मिला तो मिला,
ऐसा खुदा है कहाँ जो मेरे दिल की सुने, खुद मर के भी जिंदगी दे मुझे तोहफे में। जब मैं गिरा था तूने उठा कर बाहों में अपने ले लिया, जब मैं अकेला सा पड़ा था बन के साथी तू आ गया। जब मैं गिरा था तूने उठा कर बाहों में अपने ले लिया, जब मैं अकेला सा पड़ा था बन के साथी तू आ गया। तू मिला तो मिला रास्ता, कैसे मैं करूं शुक्र अदा, ऐसा खुदा है कहाँ जो मेरे दिल की सुने, खुद मर के भी जिंदगी दे मुझे तोहफे में। ऐसा खुदा है कहाँ जो मेरे दिल की सुने, खुद मर के भी जिंदगी दे मुझे तोहफे में। जब मैं गिरा था तूने उठाकर बाहों में अपने ले लिया. खरोखर त्याने आपल्याला त्याच्या जवळ घेतलेला आहे आणि आपण त्याची एक बार पुन्हा स्तुती करणार आहोत. गीत नंबर 4 सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. पिवळ्या पुस्तकामधून 20 नंबरचं गीत आहे. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है.
तो आपल्या सोबत आहे आणि तो निश्चितच आपल्या आयुष्यभर तो आपल्या सोबत राहणार आहे असा आपल्याला खात्री आहे. त्याचप्रमाणे आपण प्रार्थनेत जात असताना तेरी स्तुतीमय करू, आराधना करू हे गीत गाऊन आपण प्रार्थना तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से दिल से। सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू है प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से दिल से। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो, जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है यीशु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से दिल से। खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से दिल से दिल से दिल से। हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देप्पा. सुंदर अशी सकाळ दाखवून तुझे आभार मानतो देप्पा. सुंदर असे आमचे गीत देप्पा, तू आमची स्तुती देप्पा तू मान्य करून घे देप्पा. देप्पा जे काही देप्पा आम्ही देप्पा पाप करत असताना या दुनियेत देप्पा, ते आमचे तू पाप तू देप्पा सर्व देप्पा
आम्हाला देप्पा तू येशूच्या नावात देप्पा ते आम्हाला आमचे तुझ्या रक्ताने देप्पा तू शुद्ध कर देप्पा आमचे पाप देप्पा. हो देप्पा, आज इथे बसलेल्यांवरती तू सर्वांवरती तुझा आशीर्वादाचा हात ठेव देप्पा. देप्पा जे येऊ शकले नाही देप्पा त्यांना तू येण्याचं मन दे देप्पा. हो देप्पा, आज देप्पा आमचं तू साईन मदत कर देप्पा. आज देप्पा कित्येक लोक देप्पा आजचा दिवस पाहू शकले नसतील देप्पा, पण देप्पा परंतु देप्पा आज आम्हाला इतका सुंदर असा दिवस दाखवला म्हणून तुझे आभार मानतो देप्पा. देप्पा येणारा संदेश जो आहे देप्पा तू आशीर्वादित कर देप्पा. येशूच्या गोड आणि पवित्र मागते म्हणून तू आहे. आमेन. प्रभुदेव बापाची स्तुती असो. सुंदरशा साक्षीसाठी अनुपकडून आपण ऐकलं की कशा प्रकारे देव बापाने त्याची काळजी घेतली, त्याचा सांभाळ केला, वेळोवेळी कशा प्रकारे प्रभुदेव बापाने त्याला आधार दिला आणि विशेष करून त्याला त्याच्या कुटुंबाची जी मोठी काळजी होती कशा प्रकारे प्रभुदेव बापाने त्यांचं संरक्षण केलेलं. आम्हाला माहिती आहे की या आजाराचा संसर्ग लागण किती लवकर आणि झपाट्याने होते. आम्ही पाहतो की एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा आजार किती लवकर पसरतो. अनुप त्या दिवसांमध्ये पॉझिटिव्ह असताना बराच वेळ त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात तो होता, त्याची लहान मुलगी त्याच्या जवळ होती, परंतु परमेश्वर देवबापाने त्या सर्व परिस्थितीमध्ये त्या दिवसांमध्ये साळवे कुटुंबाचं संरक्षण केलं. याबद्दल प्रभुदेव बापाची स्तुती असो. प्रियांनो, परमेश्वराचं हेच संरक्षण आपल्या प्रत्येकासाठी देखील उपलब्ध आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी प्रभुदेव बापाचं वचन सांगतं त्याप्रमाणे तो आमचा कवच तो आहे. आणि म्हणून यासाठी देखील प्रभुदेव बापाची स्तुती असो. सुंदरशा गीतासाठी देखील प्रभुदेव बापाची स्तुती असो. प्रभुदेव बापाची स्तुती आराधना केल्यानंतर यावेळेस आता आपण आपलं लक्ष देवबापाच्या वचनांकडे लावणार आहोत. आज त्याच्या वचनांमधून तो आमच्या बरोबर काय बोलू इच्छितो त्याकडं आपण आपलं लक्ष लावणार आहोत. आणि म्हणून कृपादानांवर आपण या दिवसांमध्ये अभ्यास करत आहोत, त्याकडे आपण जाऊया. आणि आज एक वार पुन्हा करिंदकरास पहिले पत्र अध्याय 12 आणि वचन 4 ते 11 आपण आपल्या समोर ठेवूया. करिंदकरास पहिले पत्र अध्याय 12 आणि वचन 4 ते 11 आपण आपल्या समोर ठेवूया. आणि त्यामधून आज वचन 10 मी तुमच्यासाठी वाचत आहे, ज्या ठिकाणी आम्ही वाचतो, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, कृपाळू प्रभू आहेस. या समयी आम्ही तुझे आभार मानित आहोत तुझ्या उपस्थितीसाठी. प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही तुझ्या वचनांवर मनन करीत असताना तुझं सहाय्य तू आम्हाला पुरव. परमेश्वर देव बापा, तुझ्या आत्म्याचा अभिषेक तू आम्हाला पुरव. आणि तुझ्या वचनाचं जे सामर्थ्य आहे पवित्र देव बापा, ते आज आम्हा प्रत्येकाला एक वार पुन्हा नव्याने अनुभवास येऊ दे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये दे. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. वचन 10 मध्ये जी सर्व कृपादाने आपण वाचलेली आहे, या कृपादानांवर आपण अभ्यास केलेला आहे. त्यामधील फक्त एक कृपादान आपलं राहिलेलं आहे की जे विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आहे. आपल्याला माहिती आहे की हे जे कृपादान आहे हे 3ऱ्या विभागातील दान आहे, जो आपण मागच्या रविवारी पाहिला. परंतु वेळेच्या अभावामुळं आपल्याला या दानासाठी थांबावं लागलं किंवा आपल्याला या दानावर विचार करता आला नाही, अभ्यास करता आला नाही. आज आपण या दानाचा विचार करणार आहोत, त्यावर अभ्यास करणार आहोत. प्रियांनो, विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती किंवा अन्य भाषा ज्या हे आम्हाला माहित आहे, या दानाविषयी आम्हाला पाहायला भेटतं की पुष्कळ मतभिन्नता आज आमच्यामध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिनॉमिनेशन्स मध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था किंवा समाजामध्ये, ख्रिस्ती समाजामध्ये आम्हाला या भाषेला घेऊन पुष्कळ मतभिन्नता आम्हाला आढळून येते. पुष्कळदा तर असं देखील लक्षात येतं की आपण या दानावर
बोलण्याचं, चर्चा करण्याचं देखील आम्ही टाळतो, आम्ही त्याकडं दुर्लक्ष करतो. परंतु प्रियांनो, या दानावर चर्चा करणे, त्याचा सखोल अभ्यास करणे आणि सखोल अभ्यासामधून ही जी मतभिन्नता आहे ती नाहीशी करून एकमत होणे हे आपल्यासाठी कदापिही चांगलं अशा प्रकारचं, निश्चितच ते आपल्या सर्वांसाठी चांगलं अशा प्रकारचं आहे. आतापर्यंत 8 दानांचा अभ्यास आपण केलेला आहे, विचार आपण केलेला आहे. आणि या 8 दानांपैकी जे एक दान, ज्याला जे भाषेचा अर्थ सांगण्याचं दान आहे, त्याविषयी आम्ही पाहिलं की ते पूर्णतः भाषेच्या दानावर अवलंबून आहे. किंवा आम्ही असं म्हणू शकतो की विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आणि भाषेचा अर्थ, भाषेचं भाषांतर करण्याची शक्ती, ही दोन्ही दानं एकमेकांवर अवलंबून अशा प्रकारची आहेत. बाकीची जी 7 दाने आहेत प्रियांनो, लक्षात घ्या, बाकीची जी 7 दानं आहेत ती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि त्याच्या सेवा कार्यामध्ये पाहायला भेटते. मग ज्ञानाचं वचन, विद्येचं वचन आम्हाला पाहायला भेटतं, विश्वासाचं दान आहे, अद्भुत कार्य करण्याची शक्ती आहे, निरोगी करण्याची शक्ती आहे, संदेश देणे आहे. ही जी सर्व 7 दानं जी आहेत ती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये, त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. बरेचसे संदर्भ देखील मी या आधी तुम्हाला त्याबाबतची सांगितलेली आहे. आणि म्हणून आज एक अभ्यास मी तुम्हाला देत आहे. हा अभ्यास काय आहे? एक होमवर्क मी तुम्हाला देत आहे. तुम्हाला काय करायचं आहे की ही जी 7 दानं आहेत जी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतात, तुम्हाला ती शोधून काढायची आहे आणि संदर्भासहित ती मला सांगायची आहे. तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता, कमेंट बॉक्स मध्ये देखील तुम्ही कमेंट करू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून आम्हाला ही 7 दानं संदर्भासहित तुम्ही मला सांगायची आहे. प्रियांनो, ही जी 2 दानं आहेत, मग विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आणि भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती, ही 2च दानं, यांचा उपयोग आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये दिसून येत नाही. काही ठिकाणी आम्हाला अशा प्रकारची संदर्भ पाहायला भेटतात की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने वेगळ्या शब्दांचा वापर केलेला आहे किंवा जे त्याचं नेहमीच जी भाषा तो वापरतो त्यापेक्षा वेगळ्या भाषेचा उपयोग त्याने केलेला आहे. उदाहरणार्थ, जर आम्ही मार्क शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 41 वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला कोणते शब्द पाहायला भेटतात? त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तलिथा कुम. आम्हाला माहितीये की एक मृत मुलगी त्या ठिकाणी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त या मृत मुलीजवळ तो गेलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त या मरण पावलेल्या मुलीला म्हणतो तलिथा कुम. आणि आम्हाला माहित आहे या शब्दांचा अर्थ होतो, मुली मी तुला सांगतो उठ. त्यानंतर जर आम्ही मार्क शुभवर्तमान अध्याय 15 आणि वचन 34 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला कोणती शब्द पाहायला भेटतात? त्या ठिकाणी आम्हाला वाचायला भेटेल एलोई एलोई लमा सबखतनी. एलोई एलोई लमा सबखतनी. याचा अर्थ आम्हाला माहित आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वधस्तंभावर त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी तो या शब्दांचा उपयोग तो करतो. प्रियांनो, कदाचित असं होऊ शकतं की काही जण म्हणतील की प्रभू येशू ख्रिस्त भाषेतून बोलला किंवा भाषेचा उपयोग केला या शब्दांच्या द्वारे, परंतु आम्ही हे लक्षात घ्यावं की ही जी सर्व शब्द आहेत ही अरामी भाषेतील शब्द आहेत आणि ही जी अरामी भाषा आहे त्या काळामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये पॅलेस्टाईन मध्ये प्रचलित अशा प्रकारची होती, उपयोगात ती होती. शासकीय कामामध्ये देखील या भाषेचा वापर त्या ठिकाणी केला जात होता आणि यामुळं आम्हाला हे लक्षात येईल की
प्रचलित असलेली, उपयोगात असलेली भाषा, तिचं सर्वसामान्य ज्ञान असणे, काही शब्द तिचे माहीत असणे हे स्वाभाविक आहे. ज्या प्रकारे आज आम्ही पाहतो की आपण मराठी बोलणारे आहोत, परंतु हिंदी आणि इंग्लिश देखील आपल्या अवतीभोवती आहे. हिंदी, इंग्लिश, मराठी या तीनही भाषा आम्हाला आमच्या अवतीभोवती पाहायला भेटतात. आणि कदाचित जरी आम्ही या भाषांमध्ये परिपूर्ण नाही, परंतु या भाषांचं जे सर्वसामान्य ज्ञान आहे हे निश्चित आपल्याला असतं. फार क्वचितच असं पाहायला भेटतं की हिंदी, इंग्लिश यांचं काहीच समजत नाही किंवा काहीच कळत नाही, परंतु प्रामुख्याने आम्हाला पाहायला भेटतं की या तिन्ही भाषांचं सर्वसाधारण जे ज्ञान आहे ते प्रत्येकाला असलेलं आम्हाला दिसून येतं. प्रियांनो, मग आम्हाला जर मी तुमच्या समोर इंग्लिश मधून बोलू लागलो, हिंदी मधून बोलू लागलो, तर तुम्ही असं म्हणू शकणार नाही की पाळक साहेब अन्य भाषेतून बोलत आहेत. प्रियांनो, ह्या प्रचलित उपयोगात असलेल्या भाषा आहेत आणि त्यांचं ज्ञान असणं हे स्वाभाविक आहे. जुना करार आणि नवा करार, जुना करार व प्रभू येशू ख्रिस्त यांच्या या ठिकाणी म्हणजे जुन्या करारामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आम्हाला या 7 दानांचा उल्लेख, उपयोग आम्हाला पाहायला भेटतो. परंतु या 2 दानांचा उपयोग किंवा उल्लेख आम्हाला पेंटेकॉस्टच्या दिवसानंतर किंवा पेंटेकॉस्टच्या दिवसापासून पाहायला भेटतो. हे विशेष आम्ही लक्षात ठेवण्यासारखं आहे. प्रियांनो, आज विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती किंवा अन्य भाषेचं हे जे दान आहे यावर अभ्यास करत असताना जी पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे किंवा ज्यावर आम्ही बोलत आहोत ती म्हणजे अन्य भाषा चिन्ह दाखल. अन्य भाषा चिन्ह दाखल, चिन्ह दाखल किंवा चिन्ह म्हणून आम्ही अन्य भाषा या ठिकाणी पाहत आहोत. पुष्कळ लोक या गोष्टीचा प्रचार करतात की जर तुम्ही अन्य भाषेत बोलत नाही तर तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला नाही. आणि म्हणून आज पुष्कळ विश्वासणारे या दुविधे मनस्थितीमध्ये असतात. हा त्यांचा गोंधळ झालेला असतो की मला पवित्र आत्मा मिळालेला आहे किंवा नाही. हा एक प्रश्न किंवा ही दुविधा आम्हाला विश्वासणाऱ्यांच्या जीवनात पाहायला भेटते. कारण या गोष्टीचा प्रचार केला जातो की जर तुम्ही अन्य भाषेत बोलत नाही तर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला नाही. जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे तर तुम्ही अन्य भाषेत बोललेच पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहतो की बऱ्याचशा ठिकाणी अन्य भाषा शिकवण्याचा प्रयत्न देखील केला जातो. कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा नाही मला माहित नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी अन्य भाषा शिकवल्या देखील जाते, तसा प्रयत्न देखील केला जातो. त्या ठिकाणी काय केलं जातं ते तुम्हाला काही शब्द बोलण्याकरिता देतात, उच्चारण्यासाठी देतात आणि मग ते तुम्हाला अशा प्रकारे सांगतील की तुम्ही या शब्दांचा उच्चार करत राहा. ते पुन्हा 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 ती शब्द तुम्ही बोलत राहा आणि आपोआप तुम्हाला अन्य भाषा येऊन जाईल. परंतु लक्षात घ्या, हे समजून घ्या की अन्य भाषा शिकता येत नाही. अन्य भाषा शिकता येत नाही. कदाचित काही शब्द ऐकून, कोणाचं तरी ऐकून त्याचा सराव करून ती शब्द बोलण्याच्या द्वारे आपण आपल्या स्वतःची आणि इतरांची फसवणूक करू शकतो. परंतु अन्य भाषा आम्हाला शिकता येत नाही, कारण ती कृपादान आहे. ते एक कृपादान आहे आणि हे कृपादान आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होतं. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचा हट्ट आम्ही करू शकत नाही की अन्य भाषा तुम्ही बोललीच पाहिजे. अशा प्रकारचा हट्ट आम्ही करू शकत नाही, कारण अन्य भाषा ही कृपादान आहे जी पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला प्राप्त होते. आणि असं म्हटलेलं आहे वचन 11 मध्ये जर आम्ही वाचलं तर तो म्हणतो, तरी ही सगळी कार्ये तो एकच आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. एकेकाला त्याच्या इच्छेप्रमाणे वाटून देणारा तो आहे. आणि म्हणून आपण तशा प्रकारचा हट्ट करू शकत नाही. जर अन्य भाषेमध्ये बोलणं हे प्रत्येकासाठी गरजेचं आणि अगत्याचं असतं तर प्रियांनो, आज प्रत्येक विश्वासणारा
मग तो कुठल्याही डिनॉमिनेशनचा असू द्या, कुठल्याही संस्थेचा असू द्या, तो अन्य भाषेमधून बोलला असता. अन्य भाषेविषयी जी मतभिन्नता आम्हाला पाहायला भेटते, ती मतभिन्नता आज आम्हाला पाहायला भेटली नसते. कारण पवित्र आत्म्याने प्रत्येकाकडून अन्य भाषा वदवून घेतली असती, जर ती तेवढी गरजेची आणि अगत्याची असती तर. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही अशा प्रकारचा हट्ट करू शकत नाही. ज्यावेळेस अन्य भाषा चिन्ह म्हणून आम्ही पाहतो, तर मग हे कोणासाठी चिन्ह आहे आणि ती परिस्थिती काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. अन्य भाषा कोणासाठी चिन्ह दाखल आहे आणि ती परिस्थिती ज्यावेळेस आम्ही याचा विचार करतो, त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं. जर आम्ही करिंथकरास पहिले पत्र अध्याय 14 जर आम्ही पाहिलं, त्यामधून जर आम्ही वचन 22 जर वाचलं, तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत. या ठिकाणी परमेश्वर देवबापाचं वचन स्पष्ट सांगतं, म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी त्या चिन्ह दाखल आहेत. प्रियांनो, दोन संदर्भ मी तुमच्या समोर ठेवत आहे आणि या दोन्ही संदर्भांमध्ये आम्हाला पवित्र आत्मा उतरताना पाहायला भेटतो. दोनही संदर्भांमध्ये भाषेतून बोलल्या गेलेलं आहे आणि या दोनही संदर्भांमध्ये अन्य भाषा ही चिन्ह दाखल आम्हाला पाहायला भेटते. परंतु ती कोणासाठी त्या ठिकाणी चिन्ह दाखल आहे हे आपण समजून घेऊया. आणि म्हणून प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 जर आम्ही वाचला, प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 जर आम्ही वाचून काढला, तर त्या ठिकाणी आम्हाला माहितीये की पेंटेकॉस्टचा दिवस आहे. शिष्य माडीवरच्या खोलीत एकत्र आलेले आहेत, त्या ठिकाणी प्रार्थना करीत आहे आणि त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला आणि ते लोक अन्य भाषेतून बोलू लागले. त्यानंतर आम्हाला पाहायला भेटते की यरुशलेम मध्ये पुष्कळ गर्दी त्या दिवसांमध्ये आहे आणि असं म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलणारे लोक त्या ठिकाणी यरुशलेम मध्ये आहेत. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला आणि हे शिष्य अन्य भाषेतून बोलू लागले, त्यांचा तो गलबला ऐकून किंवा तो सर्व आवाज ऐकून हे सर्व लोक त्या ठिकाणी एकत्र आले आणि आम्हाला हे पाहायला भेटतं की या लोकांनी काय ऐकलं. या लोकांनी शिष्यांना आपल्या भाषेतून बोलताना ऐकलं आणि असं म्हटलेलं आहे. जर आम्ही प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 जर वाचला, तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते की हे लोक आश्चर्यचकित झाले, हे लोक विस्मित झाले. ते म्हणू लागले की हे तर गालिली आहे, परंतु आपण यांना आपल्या मातृभाषेतून बोलताना कसं काय ऐकत आहोत, हे आपली भाषा कशी काय ते बोलत आहेत. यामुळे ते लोक आश्चर्यचकित झालेले, विस्मित झालेले आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. प्रियांनो, या संदर्भामध्ये शिष्य अन्य भाषेतून बोलत आहे आणि ऐकणारे जे इतर लोक आहेत, ज्यांनी अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाहीये, अजूनही आम्हाला असं म्हणता येईल की पेत्राचा संदेश झालेला नाहीये, मंडळीची स्थापना अजूनपर्यंत त्या ठिकाणी झालेली नाहीये, ते जे ऐकणारे लोक आहेत त्यांच्यासाठी अन्य भाषा ही चिन्ह दाखल आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते की ते लोक आश्चर्यचकित झाले, हे आपल्या भाषेतून कसे बोलत आहे. आणि मग आम्हाला पाहायला भेटतं की त्यानंतर पेत्राचा संदेश आहे आणि मग पेत्राच्या संदेशानंतर 3000 लोकांची भर त्यांच्यामध्ये पडत आहे. दुसरा जो संदर्भ आहे प्रेषितांची कृत्ये अध्याय 10 आणि वचन 44 ते 46 पर्यंत. प्रेषितांची कृत्ये अध्याय 10 वचन 44 ते 46. त्या ठिकाणी देखील आम्हाला पाहायला भेटते की पेत्र भाषण देत आहे. परंतु थोडीशी पार्श्वभूमी जर आम्ही बघितली तर कर्नेल्याच्या घरी पेत्र आहे आणि त्यापूर्वी पेत्राला परमेश्वर देवबापाने दृष्टांतामध्ये दाखवलेलं आहे की ज्यांना मी शुद्ध ठरवलेलं आहे त्यांना तू निषिद्ध ठरवायचं नाही. हा दृष्टांत आम्हाला पेत्राला परमेश्वर देवबापाने दिलेला पाहायला भेटतो. आम्हाला माहिती आहे की पेत्र आणि इतर प्रेषित हे विदेशी लोकांमध्ये जाऊन प्रचार करायचा टाळायचे, ते त्यांना सुवार्ता सांगत नव्हते.
त्यांना असं वाटत होतं की सुवार्ता ही फक्त यहुदी लोकांपुरतीच मर्यादित आहे की काय, परंतु आम्हाला माहित आहे की पेत्र कर्नेल्याच्या घरी आहे. हा विदेशी व्यक्ती आहे, त्याच्या घरी विदेशी लोक एकत्र बसलेले आहे आणि पेत्र संदेश देत असताना त्या ठिकाणी पवित्र आत्मा उतरला आणि असं म्हटलेलं आहे की पेत्रा बरोबरचे जे सर्व विश्वासणारे होते ते आश्चर्यचकित झाले. कशासाठी आश्चर्यचकित झाले? कारण त्यांनी पाहिलं की विदेशी लोकांवर देखील पवित्र आत्मा उतरतो. हे पाहून ते आश्चर्यचकित झाले. प्रियांनो, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की पेत्र असं म्हणतो की ज्यांना आमच्या सारखाच पवित्र आत्मा मिळाला त्यांचा बाप्तिस्मा का होऊ नये किंवा कोणाच्याने मनाई करवेल. आता या संदर्भामध्ये आम्ही पाहतो की विदेशी लोकांवर आत्मा उतरलेला आहे, विदेशी लोक अन्य भाषेतून त्या ठिकाणी बोलत आहे आणि हे आता पेत्रासाठी आणि विश्वासणाऱ्यांसाठी एक चिन्ह म्हणून त्या ठिकाणी आहे की त्यांना देखील तोच पवित्र आत्मा मिळालेला आहे, ते देखील भाषेमधून बोलत आहे. अन्य भाषा चिन्ह दाखल ज्यावेळेस आम्ही म्हणतो, या दोन संदर्भांमध्ये आम्हाला ती चिन्ह दाखल पाहायला भेटते. एकदा ती विदेशी लोकांसाठी चिन्ह दाखल ठरत आहे, एका ठिकाणी ती विश्वासणाऱ्यांसाठी प्रेषितांसाठी चिन्ह दाखल ठरत आहे. प्रियांनो, आम्हाला असं चित्र या ठिकाणी दिसतं. एकमेकांचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी अन्य भाषा जी आहे ही चिन्ह दाखल आम्हाला पाहायला भेटते. कारण 10:47 मध्ये आम्हाला पेत्राचं वाक्य पाहायला भेटते की कोणाच्याने मनाई करवेल, कोणाच्याने मनाई करवेल. प्रियांनो, मंडळी ही जगातून बाहेर बोलवल्या लोकांचा समूह आहे. मंडळीला देवाने जगातून बाहेर बोलावलेला आहे आणि म्हणून मंडळीसाठी देखील अन्य भाषा ही चिन्ह ठरते आणि जगातील जे विदेशी लोक आहेत, जे लोक प्रभूकडे आकर्षित होत आहेत, त्यांच्यासाठी देखील अन्य भाषा चिन्ह दाखल ठरताना आम्ही या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून आम्हाला हे लक्षात येतं की पवित्र शास्त्रामध्ये असा कुठेही या गोष्टीवर जोर दिलेला नाहीये किंवा असं सांगितलेलं नाहीये की अन्य भाषा बोलणाऱ्यालाच पवित्र आत्मा मिळाला आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्र अशा प्रकारचा हट्ट करत नाही. मनुष्य तशा प्रकारचा हट्ट करतो की तुम्हाला अन्य भाषेतून बोलता आलंच पाहिजे. जर तसं असतं तर पुन्हा लक्षात घ्या, अन्य भाषेचं दान हे 9 कृपादानांच्या यादीमध्ये आलं नसतं. ते वेगळं असतं, त्याला एक वेगळं विशिष्ट स्थान त्या ठिकाणी असतं. परंतु ज्या अर्थी ते 9 दानांच्या यादीमध्ये ते आहे, 9 कृपादानांच्या यादीमध्ये ज्या अर्थी हे आहे आणि ज्या अर्थी हे चिन्ह दाखल आहे, त्या अर्थीच इतर 8 दान देखील चिन्ह दाखल ठरतात, ज्यावरून आम्हाला कळतं की पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे, तो कार्य करत आहे. कारण ही सर्व कार्य करणारा तो एकच आत्मा आहे. त्या एकच आत्म्याच्या द्वारे ही सर्व कार्य होताना आम्हाला पाहायला भेटतात. प्रियांनो, दुसरी गोष्ट यावेळेस आपण पाहूया आणि दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण पाहूया की अन्य भाषेचं स्वरूप किंवा त्याचा प्रकार, अन्य भाषेचं स्वरूप किंवा त्याचा प्रकार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता भाषा ही परमेश्वरासाठी नाही, भाषेची गरज परमेश्वराला नाही, कारण तो अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे आणि आम्ही बोलण्याच्या आधीच तो सर्व जाणतो. आम्हाला माहित आहे की भाषा ही मनुष्यासाठी आहे. आता जरी अन्य भाषा आम्हाला शिकता येत नाही, मी तुम्हाला सांगितलं की अन्य भाषा ही शिकता येत नाही, तरी पवित्र शास्त्रामधून तिचं स्वरूप आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. आता काही लोक असं म्हणतात की अन्य भाषा ही स्वर्गीय भाषा आहे, काही जण म्हणतात अन्य भाषा ही देवदूतांची भाषा आहे, काही लोक म्हणतात की अन्य भाषा ही पृथ्वीवरची भाषा आहे. मग प्रियांनो, हा प्रश्न आमच्या समोर येऊ शकतो की भाषेतून बोलणारा, अन्य भाषेतून बोलणारा व्यक्ती हा स्वर्गीय भाषा बोलत आहे काय, तो देवदूतांची भाषा बोलत आहे काय? प्रियांनो, या प्रश्नाचं 100% अचूक उत्तर आज देणं कठीण आहे. आज
या प्रश्नाचं उत्तर अचूक 100% अचूक असं उत्तर देणं आज कठीण आहे. परंतु पौल पहिले करिंथ अध्याय 14 आणि वचन 2 मध्ये जे म्हणतो, लक्षात घ्या, पौल पहिले करिंथकरास पत्र अध्याय 14 वचन 2 मध्ये जे म्हणतो त्याचा संदर्भ जर आम्ही घेतला तर आमच्या असं लक्षात येतं की भाषेचे 2 प्रकार आहेत, ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं जी माणसाला कळत नाही आत्म्याने गूढ गोष्टी बोलणे. जर आम्ही करिंथकरास पहिले पत्र अध्याय 14 आणि वचन 2 वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं, कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. या ठिकाणी पौल म्हणतो कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. हा एक प्रकार. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवसाचं चित्र आपण आपल्या समोर पुन्हा एक वार ठेवूया. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की पेंटेकॉस्टच्या दिवशी शिष्य अन्य भाषेतून बोलतात. त्या दिवशी ते अन्य भाषेमधून बोलले आणि आम्ही पाहतो की त्या यरुशलेम मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलणारे लोक होते त्यांनी ओळखलं की हे गालिली असून आपली भाषा कशी बोलत आहेत. त्या लोकांनी त्यांची भाषा ओळखली, त्या भाषेमधून ते काय बोलत आहे ते त्यांनी ओळखलं. ते त्या ठिकाणी भाषेमधून देवाची स्तुती आणि त्याच्या महत्कृत्यांचं वर्णन करताना या लोकांनी त्या ठिकाणी ऐकलं आणि त्यांनी ओळखलं. प्रियांनो, आम्हाला असं लक्षात येतं की एक भाषा जी भाषांतराच्या दानाशिवाय कोणालाही कळत नाही आणि दुसरी भाषा जी पृथ्वीवर कुठेतरी बोलल्या जात आहे, कुठेतरी ती वापरल्या जाते, कुठेतरी ती बोलल्या जाते आणि ही जी भाषा आहे ही भाषांतराच्या दानाशिवाय जो ती भाषा जाणतो, ज्याची ती भाषा आहे, तो त्या भाषेमध्ये व्यक्ती काय बोलत आहे ते तो सांगू शकतो, त्याचं भाषांतर करू शकतो. म्हणजे भाषांतराच्या दानाशिवाय ज्या कोणाची ती भाषा आहे त्या व्यक्तीला कळतं की तो भाषेमधून काय बोलत आहे. ज्या प्रकारे त्या दिवशी यरुशलेम मध्ये त्या लोकांनी ओळखलं की हे आपल्या भाषेमधून कशा प्रकारे बोलत आहे. हे 2 प्रकार प्रियांनो आम्हाला भाषेच्या संदर्भात पाहायला भेटतात. व्यक्ती ज्यावेळेस भाषेमधून बोलते ती काय करत असते, ती देवाची स्तुती करीत असते. आणखीन ती काय करत असते, ती देवाच्या अद्भुत कृत्यांचं वर्णन करीत असते. आणखीन ती काय करत असते तर ती देवाच्या इच्छेने त्याचा संदेश देखील ती देत असते. प्रियांनो, भाषेच्या संदर्भात एकंदर भाषेचं प्रकार आणि अन्य भाषेचं स्वरूप आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणखीन एक गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की भाषा म्हटल्यानंतर पुष्कळ शब्दांचा समूह आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. 1, 2, 4, 5, 10 शब्द म्हणजे संपूर्ण भाषा समजणे कठीण आहे. प्रियांनो, 4, 5, 10 शब्दांनी मिळून भाषा होत नाही. आम्हाला त्या ठिकाणी पुष्कळ सारे शब्द पाहायला भेटतात. मग आज पुष्कळदा हे दिसून येतं की भाषेमधून बोलताना पुष्कळदा हे चित्र येतं की काही निवडक शब्दच त्या ठिकाणी बोलल्या जात आहेत आणि काही निवडक शब्दांचंच रिपिटेशन त्या ठिकाणी केल्या जात आहे. परंतु जर आम्ही भाषा म्हणतो तर त्या भाषेला एक प्रवाह आम्हाला पाहायला भेटतो. त्या प्रवाहामध्ये ती भाषा वेगवेगळ्या प्रकारे किंवा शब्दांचा उपयोग करून त्या ठिकाणी बोलल्या जात असते. मग मी देवाची स्तुती करत आहे, मी देवाच्या महत्कृत्यांचं वर्णन करत आहे किंवा देवाचा संदेश मी देत आहे, निवडक शब्दांमधून मला ते देता येणार नाही. त्या ठिकाणी त्या भाषेचा विशिष्ट प्रवाह, शब्दांचा उपयोग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. ही गोष्ट देखील आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. प्रियांनो, अन्य भाषेविषयी विचार करत असताना तिसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगत आहे, ज्याचा विचार आपण करत आहोत, ती म्हणजे अन्य भाषा आणि व्यक्ती. अन्य भाषा आणि व्यक्ती. अन्य भाषेचा आमच्या जीवनावर काय परिणाम होतो, ती
कशा प्रकारे कार्य करते आणि त्यात व्यक्तीची भूमिका काय असते, या सर्व गोष्टी देखील आमच्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि म्हणून प्रियांनो, जर आम्ही करिंथकरास पहिले पत्र अध्याय 14 जर आमच्या समोर ठेवला, तर या अध्यायामध्ये पौल अन्य भाषेचं दान आणि संदेश देण्याचं दान यामध्ये तुलना करत आहे. आणि या ठिकाणी बरंच काही अन्य भाषेच्या संदर्भात आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून वचन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की अन्य भाषा बोलणारा किंवा भाषेमध्ये बोलणारा हा देवाबरोबर बोलत असतो. भाषेमधून बोलणारा हा देवाबरोबर त्या ठिकाणी बोलत असतो. तो देवाची स्तुती त्या ठिकाणी करतो, त्याच्या महत्कृत्यांचं वर्णन तो करतो, देवाचं गौरव तो त्या ठिकाणी करत असतो. प्रियांनो, त्यानंतर आम्हाला वचन 4 मध्ये अध्याय 14 आणि वचन 4 मध्ये असं पाहायला भेटतं की भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करीतो. संदेश देणारा जो आहे तो मंडळीची उन्नती साधतो, परंतु जो भाषेमधून बोलत आहे तो स्वतःची उन्नती साधतो. वैयक्तिक उन्नती करिता भाषेचं दान आम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर आणखीन ज्यावेळेस आम्ही अध्याय 14 आणि वचन 14 वाचतो, त्या ठिकाणी असं पाहायला भेटतं, कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करीतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणालाही होत नाही. ही तिसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते की अन्य भाषेमध्ये बोलणाऱ्याच्या बुद्धीचा उपयोग त्या ठिकाणी होत नाहीये. कारण आम्हाला माहित आहे की भाषा बोलत असताना ती आम्हाला समजत नाहीये, तिचं आकलन आम्हाला होत नाहीये. आत्मा जसे शब्द आम्हाला देतोय, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही त्या ठिकाणी बोलत आहोत, परंतु आमच्या बुद्धीचा त्या ठिकाणी आम्हाला, आमच्या स्वतःला किंवा इतरांना कुठल्याही प्रकारचा उपयोग त्या ठिकाणी होत नाहीये. आणि म्हणून वचन 13 जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पौल असं म्हणतो, भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. म्हणजे भाषेचा अर्थ सांगण्याचं दान जे आहे ते पण परमेश्वराने मला द्यावं, म्हणजे या 2 दानांच्या द्वारे मी भाषेतूनही बोलेल आणि त्याचा अर्थ देखील मला सांगता येईल. प्रियांनो, या दोनही दानांमध्ये मी तुम्हाला मागेही सांगितलं की आमची बुद्धी जी असते तिचा उपयोग होत नाही, कारण देवाचा आत्मा एकाच्या द्वारे बोलतो आणि एकाच्या द्वारे तो त्याचं स्पष्टीकरण आम्हाला त्या ठिकाणी करून देत असतो. भाषा बोलणाऱ्यांसाठी सूचना देखील आम्हाला देण्यात आलेली आहे आणि पवित्र शास्त्र हे स्पष्ट सांगतं की भाषा बोलणाऱ्याने भाषांतर करणारा नसेल तर त्याने सार्वजनिक ठिकाणी भाषेतून बोलू नये. भाषेतून बोलू नये. जर सार्वजनिक ठिकाणी मंडळीमध्ये ज्या ठिकाणी लोक एकत्र आलेले आहेत, जर त्या ठिकाणी भाषेचा अर्थ सांगणारा नाहीये तर भाषेमधून बोलल्या जाऊ नये. ही सूचना देखील आम्हाला देण्यात आलेली आहे. आणि यावरून आमच्या हे लक्षात येतं की भाषेमध्ये बोलणे किंवा गप्प राहणे हे पूर्णपणे व्यक्तीच्या नियंत्रणामध्ये आहे. मला केव्हा बोलायचं आहे आणि मला केव्हा गप्प राहायचं आहे या गोष्टीचं नियंत्रण माझ्याकडे आहे. पुष्कळदा आम्ही पाहतो की बऱ्याचशा ठिकाणी प्रार्थना करत असताना लोक अचानक अन्य भाषेतून बोलू लागतात आणि चित्र असं दिसतं की प्रार्थना करत असताना ते आत्म्याने भरून गेलेले आहेत आणि ते अन्य भाषेमधून प्रार्थना करीत आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की व्यक्तीच्या नियंत्रणामधली ही बाब आहे की त्याने भाषेतून बोलावं किंवा न बोलावं. जर भाषांतर करणारा नाही तर व्यक्तीने भाषेमधून बोलू नये हे आम्हाला परमेश्वराचं वचन स्पष्टपणे सांगतं. प्रियांनो, आज भाषेच्या संदर्भात या काही गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. आम्ही पाहिलं की अन्य भाषा चिन्ह दाखल कशा प्रकारे आहे. त्यानंतर आम्ही भाषेचं स्वरूप आणि तिचे प्रकार समजून घेण्याचा देखील प्रयत्न केला आणि अन्य भाषा आणि व्यक्ती ती माझ्या जीवनावर कशा प्रकारे त्याचा परिणाम होतो, माझी त्यामध्ये काय भूमिका आहे हे देखील आम्ही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रियांनो, आम्हाला या दानांचा अधिक सखोल अभ्यास करून
ही जी मतभिन्नता आहे ती दूर करणं आम्हाला गरजेचं आहे. आणि प्रियांनो, या कृपादानांच्या द्वारे ही जी कृपादानं जी मंडळीच्या उन्नतीकरिता दिलेली आहे, यांचा योग्य आणि पवित्र शास्त्राप्रमाणे या दानांचा उपयोग होणं हे निश्चितच आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. मंडळीच्या उन्नतीसाठी ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रार्थनेत राहूया. आज या वचनांच्या द्वारे, या दानाच्या द्वारे आज देवाचा आत्मा आम्हाला काय सांगत आहे, तो आमच्या ज्ञानामध्ये काय भर घालत आहे, तो आमच्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं देत आहे, आमची कुठल्या प्रकारची दुविधा मनस्थिती तो दूर करत आहे, या सर्व गोष्टींचं एक वार पुन्हा आकलन आपण करूया. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना आपण करूया. आपली नेत्र आपण बंद केलेली असताना आज प्रभुदेव बापाला, त्याच्या आत्म्याला एक वार पुन्हा आपल्या आत्म्यासोबत आपण बोलू देऊया. तो आज आमच्याशी काय बोलतो? मी अन्य भाषेत बोलत आहे किंवा नाही? जर मी अन्य भाषेतून बोलतो तर मी ते कशा प्रकारे बोलत आहे, मी कसा या भाषेचा उपयोग करत आहे, त्याचा माझ्या जीवनावर काय परिणाम होत आहे, किंवा मला या अन्य भाषेविषयी जे समजतं, जे ज्ञान आहे ते कशा प्रकारचं आहे, आणि आज परमेश्वराचं वचन मला काय सांगतं. प्रियांनो, या सर्व गोष्टी आज प्रभू समोर आपण ठेवूया, स्वतःला सादर करूया. होय पवित्र देव बापा, तुझे आम्ही आभार मानतो तुझ्या सहाय्यासाठी. तुझी विशेष कृपा तू आम्हा प्रत्येकाला पुरव. पवित्र देव बापा, आमच्या ज्ञानामध्ये तू भर घाल. पवित्र देव बापा, कोणीही दानांच्या द्वारे आमची फसवणूक करू नये. पवित्र देव बापा, दानांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन हा अगदी स्पष्ट, सरळ असावा. कुठल्याही प्रकारचे प्रश्न, गोंधळ, दुविधा मनस्थिती आमची असू नये. म्हणून आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातात देत आहोत. पवित्र देव बापा, आज मी प्रार्थना करत एक वार पुन्हा सर्व मंडळीला तुझ्या समोर घेऊन येत आहे. मंडळीतील पवित्र देव बापा, जे सर्व लहान थोर आहेत, वयोवृद्ध आहेत, प्रत्येकाला मी तुझ्या हातात देत आहे. पवित्र देव बापा, जे आज आमच्यामध्ये दुःखी आहेत, कष्टी आहेत, आजारी आहेत, निराश आहेत, अशा प्रत्येकाचं तू सहाय्य कर, त्यांना स्पर्श कर. पवित्र देव बापा, उत्तम आरोग्य दे, तुझं गौरव तू करून घे. जे आज आनंदी आहेत, आज ज्यांच्या जीवनामध्ये उपकार स्तुती आहे, प्रभू त्यांची उपकार स्तुती तू मान्य कर. आणि त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. पवित्र देव बापा, ही सर्व वेळ, ही परिस्थिती आणि आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत, ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, पुन्हा एक वार आठवण करून देईल की जे होमवर्क मी तुम्हाला दिलेला आहे, जो अभ्यास मी तुम्हाला दिलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये 7 कृपादानांचा उपयोग आम्हाला कुठं पाहायला भेटतो ते तुम्ही मला सांगायचं आहे, संदर्भासहित. तुमच्या उत्तरांची, तुमच्या कमेंट्सची आणि तुमच्या मेसेजची वाट पाहत आहे. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत आपण गाऊया आणि मग त्यानंतर आशीर्वाद आपण घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन, आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर. तो बाप, पुत्र, आत्मा जा, त्रे
मुक्याला ध्यानात आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी, मला हे प्रभू तैसे कडी. तुझ्या इच्छेने आकार देई, मी मुकाराई तुझ्या हाती. सर्वांना सलाम.